त्यांना प्रदान करायचा आहे। सन्मान्य राजाजी केळसकर एक अभ्यासू नगरसेवक राहिलेले आहेत आणि प्रत्येक समाज घटका तालुका अध्यक्ष म्हणून त्यांना ही पदनियुक्ती दिली जात आहे। एकदा जोरदार टाळ्या हो द्या राजाजी केळसकर यांच्यासाठी। अभिनंदन सन्मान्य केळसकर साहेब। नव्या पर्वाला एका नव्या जबाबदारीला आपण प्रारंभ करत आहात आणि तुमच्याकडे असणारा जो अनुभव आहे, तुमच्या असणारी जी विचारांची शिदोरी आहे, या माध्यमातून नक्कीच पक्षाला बळ प्राप्त होईल अशा पद्धतीच्या आपण शुभेच्छा तुम्हाला प्रदान करत आहोत। आयोजित केलेला आहे। आज व्यासपीठावरील आपले निरीक्षक विजयराव देसाई, आपले जिल्हाध्यक्ष बनेसाहेब, आपले प्रवक्ते महेश चव्हाण, जिल्हाध्यक्ष महिला कोतवडेकर मॅडम, आपले शिरीष भाऊ काटकर आपले कार्याध्यक्ष आहेत, सतीश अप्पा खेडेकर, महेंद्र कदम, यासिन खान आणि युवती जिल्हाध्यक्ष सानिका पाटेकर, अक्षय केदारी, अक्षय देसाई आणि मुन्ना युवक शहर अध्यक्ष मुन्ना देसाई, कार्यकर्ते आणि प्रत्येक तालुक्यातील तालुकाध्यक्ष आज पक्षाने आणि जे बनेसाहेबांनी माझं म्हणजे तालुकाध्यक्ष होण्यासाठी खूप प्रयत्न केलेले आहेत आणि ते मला तालुकाध्यक्ष हे होण्यासाठी कोतवडेकर मॅडम, रईस आल्वी, रुखसार आल्वी, अक्षय केदारी, शिरीष भाऊनी म्हणाले तू तालुकाध्यक्ष, मी म्हणाल गुरुजी म्हणून आम्ही त्यांना हे करतो, तुम्ही तालुकाध्यक्ष व्हा, तुम्ही ज्येष्ठ आहात, पण ते म्हणाले तू हो, मी तुझ्या पाठीशी आहे। म्हणजे आणि शिरीष भाऊनी जे पाठिंबा दर्शवला त्याबद्दल त्यांचा पण आभारी आहे। आज तालुक्याची जी जबाबदारी दिलेली आहे, आज पक्षाची संघटना घराघरामध्ये वाढली गेली पाहिजे, यासाठी माझा प्रयत्न राहील। जी जबाबदारी दिलेली आहे ती योग्य रीतीने पार पाडण्यासाठी मी प्रयत्न करेन। आज युवकांचे प्रश्न आहेत, आज 10वी-12वीचे रिझल्ट लागलेले आहेत, पण शाळा कॉलेजमध्ये ॲडमिशन मिळताना बऱ्याच मुलांना समस्या बऱ्याच तोंड द्यावं लागतं। कधी ॲडमिशन मेरिटमध्ये असलेल्या विद्यार्थ्यांनासुद्धा डोनेशन द्यावं लागतं। यासाठी माझ्या परीनं जेवढं त्या मुलांसाठी प्रयत्न करता येईल तो केला जाईल। आज चिपळूण नगरपालिका जर माझ्या तालुक्याचा विचार केला तर चिपळूण नगरपालिकेमधील असणारे कामगार वर्ग, कामगार वर्ग, डेटा ऑपरेटर, यासाठी जे त्यांना PFच्या समस्या आहेत, ज्यांना पगार ठेकेदार व्यवस्थित देत नाहीत, त्यासाठी प्रयत्न करत राहीन। शेतकऱ्यांचे जे प्रश्न आहेत तालुक्यामध्ये त्यांच्यासाठी प्रयत्न करत राहीन आणि काहींना 7/12साठी सुद्धा महसूल विभागात फेऱ्या मारत बसाव्या लागतात, त्यासाठी सुद्धा प्रयत्न करत राहीन आणि पक्षाची संघटना कशी, पक्ष संघटना कशी वाढेल यासाठी घरोघर जाऊन प्रयत्न केला जाईल। आणि मला जे तालुकाध्यक्ष म्हणून नियुक्त केलं त्याचा मी संपूर्ण चिपळूण भागातील नागरिकांसाठी प्रयत्न करेन आणि मला इथे बोलण्यास संधी दिली त्याबद्दल मी आभारी आहे।